नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक तरी नक्की करा. एका लाईकने मला खूप छान मोटिवेशन मिळतं आणि तुमच्या एका कमेंटमुळे खूप मनाला असं प्रसन्न वाटतं आणि एकदम भारी वाटतं. कमेंट अशा पहिली एक पटापट जर कमेंट आल्या ना तर खूप मस्त वाटतं. जर तुम्हाला ब्लाऊजविषयी काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे पण विचारू शकता. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तुम्हाला मला जेवढी माहिती आहे ना ब्लाऊजची ती तेवढी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तर तुम्ही मला तुम्हाला जे कोणी नवीन असतील ना, ज्यांना कुणाला तो माहिती नसेल ना, तर त्यांनी नक्की मला कमेंटद्वारे जरी प्रश्न विचारला तरी मी तुम्हाला सांगते. आणि ब्लाऊजचं आहे ना, मी कसं छातीचं माप नाही घेत ब्लाऊजचं. ज्या ब्लाऊजचं कमरघेर भरतं आहे तर त्या ते कमरघेरावरून मला छातीचं माप काढते मी आणि त्यानुसारच मी ब्लाऊजचं पॅटर्न काढायला सांगते. तर हे जे आपल्याकडे ज्या क्लासच्या ताई आहे ना, तर भरपूर मुली क्लास चालू झालेले आहे. तर प्रत्येकाला छातीच्या मापावरून पण पॅटर्न काढायला सांगते आणि कमरघेराच्या मापावरून पण आपल्याला पॅटर्न काढता येतं. अशा पद्धतीने मी पॅटर्न काढून दाखवते. एकदम सोपी पद्धत आहे आणि ज्या मुलींनी आपल्याकडे क्लास केले आहे ना, तर एक पण मुलगी अशी नाही की तिला ब्लाऊज जमत नाही. प्रत्येक मुलीला इतकं छान ब्लाऊज जमतं आणि बऱ्याचशा काही मुलींनी आपल्याला ब्लाऊजचे दुकान पण टाकलेलं आहे आणि ब्लाऊज पण इतके छान छान शिवता. फक्त जोपर्यंत नवीन आहे ना तर तोपर्यंत फक्त ब्लाऊज कसं शिवायचं, ब्लाऊजला पॅटर्न कोणतं टाकायचं हे त्यांना कळत नाही. तर मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगते की आपण ज्यावेळेस ब्लाऊजचं ब्लाऊज जर मापाला आलं ना तर त्या ब्लाऊजचं मला कमरघेर सांगायचं आणि मग त्यानुसार मी तुम्हाला कोणतं पॅटर्न टाकायचं हे सांगेल. म्हणजे नवीन सुरुवातीला हा प्रॉब्लेम येतोच. ब्लाऊजचं माप व्यवस्थित जमत नाही, छातीचं माप जमत नाही. काही ब्लाऊज खूप लूज असतात, काही ब्लाऊज कडक असतात, तर काही नवीन असतात, तर काही जुने असतात. त्यामुळे छातीचं माप घेताना आहे ना थोडं कमी जास्त होतं. तर त्यासाठी नवीन जर ब्लाऊज असेल ना आपल्याकडे तर त्याचं ब्लाऊजचं माप परफेक्ट येतं. पण जुने ब्लाऊज जर मापाला दिलेले असतील तर त्याचं माप घेणं म्हणजे मुश्किल होतं. त्यामुळे ना त्यांना आहे ना मी प्रत्येकीला फोन करायला सांगते. क्लास जरी संपले किंवा तुम्ही आल्या नाही माझ्याकडे, तुम्हाला घरीच एखादा ब्लाऊज शिवायचं आहे तर प्रत्येक ब्लाऊजचं कमरघेर मोजायचं आणि मला केव्हाही फोन केला ना तरी मी तुम्हाला कधीही सांगेल की ह्या ब्लाऊजला कोणतं पॅटर्न टाकायचं आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात. आत्तापर्यंत जेवढ्या मुलींनी क्लास केला आहे तेवढ्या मुली एकदम परफेक्ट झालेल्या आहे. आता हे जे कटोरी वाढवून दाखवते ना मी, तर ही 32 छातीची कटोरी वाढवते मी. तर ही जी आहे ना कटोरी आपली जी छोटी काढून घेतली आणि जशी आहे तशीच आखून घेतली ही कटोरी वाढवताना पण खूप बारीक बारीक ह्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना ह्या खूप लक्षात ठेवायच्या. दोघं पण साईडने मी 1.25 इंचाची 32ची कटोरी आहे तर 1.5 इंचानी वाढवते मी. तर 1.5 इंच दोघं पण साईडला पॉईंट करून घेतले. त्यानंतर आपली जी कटोरी ठेवलेली असते तर त्या कटोरीचा सेंटर पॉईंट काढायचा. तर आता ह्या कटोरीचा सेंटर पॉईंट किती येतोय? 5 येतोय. तर 5च्या निम्मा किती येतोय? 2.5 येतोय. तर अशा पद्धतीने जर नाही तसं जमलं तर असं आपण टेप करून पण आपण सेंटर काढू शकतो. कारण पटकन जोपर्यंत माप व्यवस्थित लक्षात येत नाही, व्यवस्थित कळत नाही, तोपर्यंत टेपची घडी करून पण आपण कुठल्याही ब्लाऊजचा सेंटर पण काढू शकतो. आता याचा सेंटर काढून घेतला आणि सेंटर काढल्यानंतर या दोघं पण साईडला खालून इथपर्यंत 1.5 पर्यंत पॉईंट केला. तर हा असा पॉईंट करून घेतला. तर आता दोघं पण साईडला जे आपण 1.5 इंचाचे पॉईंट केलेले ते जॉईंट करून घ्यायचे. जॉईंट झाल्यानंतर इथं हे जे पुढच्या गळ्याचं जे माप आहे ना तिथून थोडंसं नॉर्मल अर्धा इंचापेक्षाही कमी थोडीशी रेष पुढे ओढून घ्यायची आणि हा पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत आपण ते माप वाढवून घेऊ शकतो. तर आता हा जो आकार आहे ना तर हा आकार इथं आपण जॉईन करायचा. ही झाली आपली कटोरी तयार झाली. इतकी छान आणि परफेक्ट कटोरी आलेली आहे. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट पण होत्या की ताई ब्लाऊजचा गळा कसा कोरायचा, आमच्याकडनं तर खूप मोठा गळा होऊन जातो, मग ब्लाऊजचा गळा कसा कोरायचा, जास्त मोठा होतो. तर सगळ्यात पहिले आपण असे खडून असे पॉईंट करून घ्यायचे. पॉईंट करून गोलसर आकार द्यायचा आणि त्यानंतर त्या आकाराच्या खडूवरच टीप घ्यायची. टीप घेतल्यानंतर मगच ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला कातर लावायची
अशीच जर तुम्ही अंदाजे जर कातर लावली तर तुम्हाला त्याचा अंदाज पण कळणार नाही आणि जास्त कट होऊन जाईल. आणि जास्त कट जर झाला तर गळा जास्त खाली येऊ शकतो. तर बघा आता मी नॉर्मली थोडंसं नॉर्मल कोरून घेतलं आहे गळा. आपण ज्यावेळेस गळा कोरतो ना प्रिन्स कटचा पण कटोरीचा पण कॉलरचा ब्लाऊज त्यावेळेस गळा पण छान तर हे कॉलरचं ब्लाऊज आहे ना अस्तर टाकून शिवलंय. हे कॉटनचे जे पीस असतात ना तर यांना अस्तरची गरज नसते, पण अस्तर जर टाकलं ना तर त्यांची फिनिशिंग त्यांचा लुक एकदम छान दिसतो. आणि हे बघा आता हे अस्तर टाकून हे असं प्रिन्स कट टाकलेलं आहे. 4 टक्ससारखं कटिंग करू मी मागचे 1-2 व्हिडिओ पण टाकलेले त्या ह्या अशा ब्लाऊजचे. तर इतकं छान सुंदर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवलं आहे. आणि हे ना 3-4 ब्लाऊज होते, एकाच कस्टमरचे होते. तर 2 दुपारी अर्जंट शिवून काढून दिले हुक लावून आणि अजून आता हे 2 बाकी आहे. तर आज दिवसभरामध्ये माझे किती ब्लाऊज शिवून झाले तर 6 ब्लाऊज शिवून झाले. बॅक साईडला पण अशी कॉलर टाकलेली आहे. आपण इथं गळा पण टाकता येतो, पण हे डेली यूजचे ब्लाऊज असल्यामुळे ना गळा नाही टाकला. आणि कॉलरसाठी ना हा जो कॅनव्हास आहे ना तर कॅनव्हास खूप सुंदर असा कडकमध्ये कॅनव्हास भेटला होता मला. खूप मस्त होता हा कॅनव्हास, तो पण मला खूप आवडला. आणि कॅनव्हास कडक असल्यामुळे ना कॉलर अशी कडक राहिली आणि व्यवस्थित फिनिशिंग आली. पूर्ण फुल स्लीव्जमध्ये ब्लाऊज हे डायरेक्ट पुढेपर्यंत 22 इंचची अशी बाही असेल ही. तर अशा प्रकारे मी हे ब्लाऊज शिवले. अजून एक दुसरा पण ब्लाऊज दाखवते मी. त्या ब्लाऊजच्या सोबतच आहे, सगळे 4 ब्लाऊज होते हे. तर हे याला पण अस्तर पण टाकलेलं आहे, बाहीला नाही टाकलं आहे अस्तर, बाही बिना अस्तरची शिवली आहे. आणि मस्त अशी छान फिनिशिंग आली आहे. मागचा पुढचा भाग जो तयार झाल्यानंतर मी आधी पुढच्या गळ्याला आहे ना पायपिंग करून घेते. तर हे बघा अशी ही पायपिंग केलेली इथं. मग त्यानंतर मग मागचा पुढचा भाग जोडून आणि मग कॉलर बनवून घेतली आहे. आणि कॉलर बनवताना इथून ह्या शोल्डरपासून तर 3 किंवा 3.5 इंचापासून खाली अंतर घेते. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण कॉलर पण लावू शकतो. पण हे जे ब्लाऊज आहे ना तर हे सर्व म्हणजे लेडीजचे ब्लाऊज आहे ना, सर्व शेतकरी ताईंचे ब्लाऊज आहे. सगळ्यांना शेतात काम करण्यासाठी फुलबाईचे ब्लाऊज लागतात ना, तर त्यासाठीचे ब्लाऊज आहे. मग मी कॉलर काही शॉर्ट घेतलेली नाही आहे, कॉलर पूर्ण फुल कॉलरमध्ये टाकलेलं आहे. तर शोल्डरपासून खाली मी 4 इंचापर्यंत अंतर सोडलं आहे दोघं पण साईडला. आणि त्यानंतर दोघं पण साईडचं 8 इंच आणि प्लस इथं मध्ये जो आकार उरलेला भाग असतो ना तो व्यवस्थित असा अजून अर्धा इंच खाली कोरून घेतला. आणि तो भाग कट करून मोजून आणि मग सगळं अंतर जवळजवळ याची कॉलर कितीची 16 इंचची कॉलर आहे. तर असं मोठी कॉलर असली की ब्लाऊज पण छान येतं. आणि तर मी 1-2 ताईंचे आहे ना कॉलर आहे ना अशी कमी शोल्डरपासून 3 इंचापर्यंत घेतली होती. पण त्या बोलले की ताई मोठी कॉलर टाका, आम्हाला शेतीत काम करायला लागतं आणि पूर्ण व्यवस्थित ब्लाऊज घातल्यानंतर पण आम्हाला फुलबाई कॉलरचे ब्लाऊज जास्त आवडतात. तर तुम्ही आम्हाला जसे पाहिजे तसे फुलबाई कॉलरचे ब्लाऊज जास्त शिवून द्या. तर हे सगळे आता सध्या सीझन तर संपलेलं आहे. तर हे सर्व आता सध्या ब्लाऊज आहे ना सगळे कॉलरचेच ब्लाऊज आहे इथं. आणि आता आज आहे ना 6 ब्लाऊज शिवले, जास्त काही ब्लाऊज शिवून नाही झालेले आज. दिवसभर क्लासच्या पण मुली असतात ना, तर मुलींसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. आणि प्रत्येकीला आहे ना ब्लाऊज शिवण्यासाठी आहे ना प्रत्येक पार्ट व्यवस्थित समजावून सांगावं लागतं. आता आहे ना ज्या क्लासच्या मुली होत्या ना त्यांचं कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न ब्लाऊज पण शिवून झालेलं आहे, प्रिन्स कटचं ब्लाऊज पण शिवून झालं आहे. आणि आता कॉलरच्या ब्लाऊजला सुरुवात केलेली. तर दुकानात जवळजवळ म्हणजे एवढी काही जास्त काही गर्दी नाही आहे आता सध्या. तर ही एक जी मशीन आहे ना तर काही ताई विचारत होत्या की ताई तुमची मशीन कोणत्या कंपनीची आहे. तर माझी मशीन आहे अरुण कंपनीची आहे आणि छान आहे मस्त. आजकाल काय झालेलं आहे सगळ्या नवीन कंपन्या निघत चालले आहे आणि मशीनची व्यवस्थित परफेक्ट माहिती राहिली की मग आपल्याला मशीन पण व्यवस्थित चालवते. ती कुठल्याही कंपनीची असू द्या, फक्त व्यवस्थित आपल्या वापरण्यावर असतं. आणि ह्या ज्या मशीन असतात ना त्यांचा डेली वापर झाला पाहिजे. आता ह्या माझ्या क्लासच्या मुली आहे त्यामुळे मग ह्या मशीन अशा डेली वापरत राहता आणि रोजच्या रोज ऑइल सोडते मी मशीनला. दुसरी एक मशीन आहे तर ही पण आहे ना सगळ्यात ती पण फुल सेटलमध्ये आणि ही पण फुल सेटलमध्ये मशीन आहे दोघं पण.
आणि ही पण आहे ना तर त्याच दोघं पण मशीन सारख्याचे म्हणजे सारख्या का घेतलं आहे की दोघांचे पण बॉबिन आहे ना व्यवस्थित अशा याची बॉबिन त्याला डब्बी एकमेकींना बसू शकते. दोरा चेंज वगैरे इकडून तिकडे करायचे असला तरी ॲडजस्ट करता येतं. तर त्यामुळे मग दोघं पण एकसारख्याच घेतले आहे मशीन आणि दोघं पण मशीनला मोटर आहे. आता सध्या 1-2 ज्या नवीन आहे ना तर त्याच पॅन्डलवर मशीन चालवत आहे. बाकी ज्या आधीच्या ज्या आहे ना तर त्या सर्व मोटरीवर ब्लाऊज शिवत आहे. तर ब्लाऊज शिवताना काय होतं हे पॉईंटमध्ये खूप चुका करतात मुली. तर इथं खूप समजावून सांगावं लागतं. इथं ज्या गोल राऊंडमध्ये व्यवस्थित दोरा फिटिंग करून असं ओढून घ्यायचा असतो. तर असं ओढल्यानंतर आपली टीप व्यवस्थित येते. आणि जर दोरा जर इथं जर कुठं जर सैल राहिला तर आपल्या टिपाला खालच्या साईडने जाळी येते. तर अशा ह्या बारीक बारीक खूप काही गोष्टी असतात. आणि नवीन नवीन ज्या काही मुली आहे ना क्लाससाठी तर त्यांना व्यवस्थित पॅन्डल पण चालवता येत नाही. त्या पॅन्डल चालवण्यापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. तर आता ही जी मशीन आहे ना तर ही मशीनचे हे जे पॉईंट आहे ना तर ह्या पॉईंटमध्ये मी सर्व ह्या पॉईंटमध्ये रोज सकाळी दुकानात आली की पहिले ऑइल सोडते. तर ह्या पॉईंटला जर ऑइल जर सोडलं तर आपल्या पूर्ण रॉडला पूर्ण मशीनला ऑइल जातं ह्या पॉईंटने. आणि बाकी हे जे छोटे छोटे पॉईंट आहे इथं पण ऑइल सोडणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर हे जे 2 पॉईंट आहे ना तर यांनी काय होतं आपली जी पॅन्डलवर जी मशीन चालते ना तर त्या मशीन एकदम सैल चालते ही. तर अशा पद्धतीने हे मशीनचे असे छोटे छोटे ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहे ना तर त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि क्लासच्या मुली कशा सगळ्या नवीन असल्यामुळे ना कोणालाच एवढी काही जास्त माहिती नाही मशीनची. मशीन आहे ना माझ्याकडे ही एक जी मशीन आहे ना तर ही पण आहे ना पिको फॉलची मशीन आहे आणि अरुण कंपनीचीच आहे. पण बॉबिन दोघांच्या पण वेगवेगळ्या आहे. आणि ही पण इतकी सुंदर चालते मशीन ना तर खूप छान पिको येतो. आणि बऱ्याच दिवसापासून हीच मशीन मी पिकोला वापरते. तर इथं जे आहे ना ह्या पिकोच्या मशीनसाठी तर मी तुम्हाला याचे पॉईंट सांगते कसे असतात. तर हा जो आहे ना तर ज्यांना कुणाला मशीन घ्यायची आहे ना 2 साईडमध्ये मशीन भेटतात या मशीनमध्येच. तर हा त्रिकोण जो दिसतोय ना तर इथं हा 2 वर दिसतोय. तर ज्यावेळेस हा त्रिकोण जर ह्या साईडला खाली जर आला ना तर 0 वर म्हणजे पिको येणार नाही तुमच्या मशीनचा. ज्या कोणी नवीन ताई आहे ज्यांना कोणाला मशीन घ्यायची ना तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे. आणि खरंच सांगते जे कोणी नवीन असतात ना तर त्यांना मशीनची खरंच कुठलीही काही माहिती नसते. त्यामुळे तुम्हाला जर पिकोची मशीन जर घेतली किंवा असेल तुमच्याकडे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ना ते आपल्याला माहिती असणं पण तितक्याच गरजेचं आहे. आणि त्यानंतर ह्या पॉईंटवर 3 वर 4 5 4 आणि 3 हे जे पॉईंट असतात ना ते यावर पिको करण्याचे पॉईंट असतात. आणि जे खाली 1 आणि इथं 0 दिलेलं आहे तर हे पॉईंट पूर्ण सरळ धाबा चालतो म्हणजे पिको येणार नाही यावर. तर इथं जो आपण जी मेन भरपूर मुली चूक करतात की ह्या ज्या गोल राऊंडमध्ये आपल्याला जो दोरा टाकायचा असतो ना तर त्या गोल राऊंडच्या बाहेर दोरा असतो किंवा आतमध्ये दोरा असतो म्हणजे ह्या गोल राऊंडमध्ये दोराच नसतो. आणि असं बऱ्याचशा क्लासच्या मुलींचा पण हाच प्रॉब्लेम होतो. थोडा जरी दोरा इथं ह्या मशीनचं कसं असतं कोणताही एखादा पॉईंट जरी कमी जास्त झाला तर इथं ह्या पॉईंटमध्ये दोरा ओवून त्यानंतर गोल राऊंडमध्ये दोरा टाकून ओढून आणि त्यानंतर ह्या पॉईंटमध्ये दोरा टाकायचा असतो. आणि त्यानंतर इथं दोरा घेऊन आणि त्यानंतर आपली सुई ओवायची असते. पण हे पॉईंट बऱ्याच मुलींच्या लक्षात नाही राहत. तर हे माहिती असलं की आपल्याला मशीनमध्ये दोरा जरी अडकला काही प्रॉब्लेम जरी झाला ना तर व्यवस्थित आपल्याला पिको करता येतो मशीन पण चालवता येते. तर सगळ्या ताईंना ज्या कोणी 1-2 ताई विचारत होत्या की ताई मशीन कोणती घेऊ तर तुम्हाला जी म्हणजे कमी कामं असेल तर तुम्ही अशी ही फुल सेटलवाली ही पण मशीन घेऊ शकता. आणि किंवा तुमच्याकडे जर जास्त काम असेल तर तुम्ही ही दुसरी पण मशीन घेऊ शकता. तर माझ्याकडे ही एक मशीन आहे. तर ह्या मशीनमध्ये काय होतं तर इथं स्पीड असतो आणि इथं लाईट असतो ह्या मशीनला असा लाईट. आणि त्यासाठी आपल्याला दोरा वावायला पण खूप सोपं पडतं इथं. आणि मी ह्या मशीनमध्ये काय करते रोज ऑइल इथं सोडते. मी इथं ऑइल सोडल्याने ना रोज ऑइल सोडलंच पाहिजे. आपण जरी म्हणतो ना की पूर्ण ऑइलमध्ये असते ही मशीन पण थोडंफार तरी ऑइल रोज आपण जसं की बाकी मशीनला सोडतो ना तसंच ऑइल इथं पण सोडायचं म्हणजे मशीन चालायला पण खूप असं म्हणजे आवाज येत नाही आणि जास्त दिवस आपली मशीन चालते. तर इथं जे आहे ना ते इथे हे पॉईंट आहे. तर इथं प्लस आणि इथं हे बघा आता हे आपले ही जे स्पीड वाढतो मशीनचा आपल्याला जेवढा स्पीड पाहिजे असेल ना तर तेवढा हा स्पीड आहे 44-45
याच्यापर्यंत स्पीड आहे. तर आपण किती स्पीड पाहिजे आपल्याला, तर आपण तेवढा स्पीड कमी जास्त पण करून घेऊ शकतो. तर जास्तीत जास्त माझी ही 38वर ह्या स्पीडवर मशीन चालते. तर ही मशीन चालवायला पण एकदम इझी आणि एकदम व्यवस्थित आहे आणि छान कंपनीची मशीन आहे. तर तुम्हाला सगळ्यांकडे जर म्हणजे जास्त काम असेल ना, तर तुम्ही नक्की ही मशीन घेऊ शकता. तर हे बघा, ही माझी अशी ही मशीन आहे. तर आता चला, भरपूर उशीर झाला आहे. तर आज संध्याकाळची जवळजवळ 11 11:30 झालेले, सगळं गाव सामसूम झालेले. आणि आता माझं एकच ते अर्जंटचे ब्लाऊज होते ना, तर ते द्यायचे होते म्हणून मी परत जेवण करून परत दुकानात आले. तर दुकानात पसारा खूप आहे, पण आता काही आवरणार नाही मी. तर चालले आता मी घरी. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे वेलवेटमध्ये शिवलेलं आहे आणि इतकं छान सुंदर आलं आहे. म्हणजे वेलवेटच्या कपड्यामध्ये ब्लाऊज एकदम पहिल्यांदाच एवढं छान आलं आहे. वेलवेटचा कपडा आहे ना 2-3 प्रकारचा असतो. तर हा कपडा खूप सुंदर होता आणि कटोरी ब्लाऊज होतं, 32 छातीचं कटोरी ब्लाऊज होतं. तर हे बघा की खूप छान फिनिशिंग आली ब्लाऊजला पण. असे छोटे छोटे याच्यावर असे छोट्या छोट्या टिकली वर्कच्या बुट्ट्या आहे. तर अजून एक तुम्हाला वेलवेटचं ब्लाऊज कसं आहे ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे आता अजून एक रेड ब्लाऊज आहे पूर्ण प्लेनमध्ये आणि दोघं पण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. पण शिवताना इतका प्रॉब्लेम आला ना त्याला, तर असं इथं व्यवस्थित अजिबात पायपिंग येत नव्हती आणि कपडा असा ताणल्या जायचा, ओढल्या जायचा. तर इतकं व्यवस्थित शिवलं आहे तरी पण असं पाहिजे असं त्या ब्लाऊजसारखं आलेलं नाही आहे. म्हणजे वेलवेटचे सुद्धा एवढे सारे प्रकार असतात ब्लाऊज पीसमध्ये. आता हा जो गळा आहे ना, तर हा गळा मी 3 वेळेस ह्या गळ्याला टीप मारली अस्तर पलटवण्यासाठी. तर 3ही वेळेस तिरपच होऊन जायचं ते. एकदा पण व्यवस्थित अशी सरळ पिन वगैरे लावली तरी पण व्यवस्थित टीप यायची नाही. परत काढायची, परत असं 3दा झालं आहे. तेव्हा तो कुठंतरी असा व्यवस्थित असा गळा आला आहे. आणि त्यानंतर इथं खाली नॉर्मलशी अशी घडी टाकली त्याला, कारण की व्यवस्थित असं सॉफ्टमध्ये येत नव्हतं. मग असं वेलवेटचा हा असे काही पीस राहतात ना, तर शिवायला मला याला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला. एवढा वेळ लागला म्हणजे उसवणं आणि शिवणं आणि टिपा टाकणं. आणि याची बाही पण मोठीच होती जरा, 6.5 पावणे 7ची बाही आहे यांची. तर हे असं हे वेलवेटचं ब्लाऊज शिवलं आहे मी. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.